दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काटेवाडीत आगमन झाल्यानंतर पालखीला मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं। आज देखील काटेवाडी येथे हा रिंगण सोहळा पार पडला। यामध्ये सोमनाथ माने, विकास केसकर, गुलाबराव महानवर, संभाजी काळे, राजेंद्र मसाळ आणि राहुल काळे यांच्या मेंढ्यांना हा मान असतो। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिलं मेंढ्यांचं रिंगण बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी पार पडतंय। आपण पाहतोय या दृश्यामध्ये या मेंढ्या ज्या आहेत ते जगद्गुरू तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्याच्या रथाला प्रदक्षिणा घालतायत। संत तुकारामांच्या पालखीला मेंढ्यांचं अनोखं रिंगण घातलं जातं। दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काटेवाडीत आगमन झाल्यावर पालखीला मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं। आज देखील काटेवाडीत हा रिंगण सोहळा पार पडतो। यामध्ये सोमनाथ माने, विकास केसकर, गुलाबराव महानवर, संभाजी काळे, राजेंद्र मासाळ, राहुल काळे यांच्या मेंढ्यांना हा मान असतो। काही वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीत आगमन झालं होतं। त्यावेळेस काटेवाडी आणि आसपासच्या परिसरात मेंढ्यांवर एका विशिष्ट रोगाची साथ पसरली होती। त्या साथीत अनेकांच्या मेंढ्या मरण पावू लागल्या होत्या। त्यावेळेस काटेवाडीत संत तुकाराम महाराजांची पालखी आली असता एका मेंढपाळानं आपल्या मेंढ्यांसह तुकोबारायांना 3 रिंगणं घातली होती। मेंढ्यावरचा रोग संपू दे आणि त्या जिवंत राहू दे अशी प्रार्थना त्यावेळेस त्या मेंढपाळानं केली होती असं सांगितलं जातं। पुढे हीच परंपरा कायम राखली गेली आणि आजही काटेवाडीत संत तुकोबारायांच्या पालखीचं आगमन होताच मेंढ्यांचं अनोखं रिंगण या ठिकाणी पाहायला मिळतं। जगद्गुरू तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूतून प्रस्थान झाल्यानंतर बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी काही कालावधीसाठी विसावतो आणि याच ठिकाणचं हे दिमागदार रिंगण जे आहे ते पाहण्याची ओढ प्रत्येकाला लागलेली असते आणि आज हा सोहळा या काटेवाडीमध्ये पार पडलाय। देवा राखुंडे, NDTV मराठी, काटेवाडी, बारामती।